हिंगोलीमध्ये 17 सप्टेंबर रोजी ओबीसी समाज बांधवांचा एल्गार मोर्चा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार। नागपुरात एका कार्यक्रमात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांचं हस्तांदोलन। काही दिवसांपूर्वी दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता। रत्नागिरीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवसेना नेते राजन साळवी आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये ढोल वाजवण्याची जुगलबंदी। मिरवणुकीमध्ये रंगलेल्या जुगलबंदीनं उपस्थितांची मनं जिंकली। हे दोन्ही नेते एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक होते। पुण्यामध्ये 31 तासानंतर गणेश विसर्जन मिरवणुका संपल्या। मानाचे सगळे गणपती विसर्जित। पोलीस बांधवांनीही मिरवणुकीमध्ये ठेका धरला। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी। काल लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकावर गर्दी जमली होती। नवी मुंबई महापालिकेच्या तलावामध्ये एकूण 10,678 गणपती मूर्तींचं विसर्जन। यामध्ये घरगुती 9,929 मूर्ती तर सार्वजनिक 749 मूर्तींचा समावेश। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर शिक्षक बँकेच्या सभेमध्ये गोंधळ। सत्ताधारी उत्तरं देत नसल्यामुळे विरोधकांकडून सभात्याग। सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा विरोधकांचा आरोप। चंद्रग्रहणामुळे शिर्डी साई मंदिरातील आरतीच्या वेळेमध्ये बदल। दररोज रात्री 10:30 वाजता होणारी शेजारती आज रात्री 9:15 तर आरतीनंतर साई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार। साताऱ्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवेंद्रराजेंनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर धरला ठेका। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मिरवणुकीमध्ये डान्स केला। हैदराबाद गॅझेट संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल। कॅव्हेटमुळे हैदराबाद गॅझेटच्या जीआरच्या विरोधात याचिका आल्यास कोर्टाला मराठा समाजाची बाजू ऐकून घ्यावी लागणार। जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून कॅव्हेट दाखल। पालकमंत्री नरहरी झिरवाळ हिंगोलीकडे लक्ष देत नाहीत। हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना पत्र। पालकमंत्री बदलण्याची मागणी। माढ्यामधील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी चर्चेमध्ये आलेल्या राष्ट्रवादीच्या बाबा जगतापांचा आणखीन एक कारनामा समोर। कार्यालयामध्ये बसून अंमली पदार्थांची नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल। विरारमध्ये जुन्या इमारतीमधील रूममधील प्लास्टर कोसळलं। एकाच कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी। गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील घटना। पालिकेकडून इमारत खाली करण्याच्या सूचना। अमरावतीच्या तिवसामधील शिरसगाव मोझरीला 2 सौम्य भूकंपाचे धक्के। सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के। गावातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण। नंदुरबारच्या तळोदा तालुक्याला 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपलं। खर्डी नदीला पूर आल्यानं पाडवी गल्लीमध्ये पाणी शिरलं। पावसामुळे सातपुड्यातून वाहत येणाऱ्या नदी नाल्यांना जीवनदान। नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले दुधडीवरून वाहू लागले। वरखेडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खास मित्र। मोदी नेहमीच आपले मित्र राहतील। भारत अमेरिकेमधल्या संबंधांमध्ये काळजी करण्यासारखं काही नाही। मोदींचे काही धोरणं सध्या मला आवडत नाहीत। डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान। अमेरिकेचे उद्योग सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्या 25% अतिरिक्त कर रद्द करण्यासाठी भारतावर 3 अटी। भारताला रशियाकडून तेल खरेदी करणं थांबावं लागेल। ब्रिक्सपासून वेगळं व्हावं लागेल आणि अमेरिकेला पाठिंबा द्यावा लागेल। हॉवर्ड लुटनिक यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहभागी होणार। टॅरिफ हटवण्यासाठी अमेरिकेची ब्रिक्समधून बाहेर पडण्याची अट। पाकिस्तान विरोधामधलं युद्ध 10 मे रोजी संपलेलं नाही। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं सूचक विधान। सीमेपलीकडून नियंत्रण रेषा आणि जम्मू काश्मीरवर गोळीबार सुरूच राहिला। सीमेपलीकडील पाक पुरस्कृत दहशतवाद थांबलेला नाही। द्विवेदी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचं वक्तव्य।